झालं बाई, जबी आजच तुटायची होती हिला पण. आता कसं जाऊ ही चप्पल घालून. तर बाबांना सांगितलं तर बाबा रोज एकाच्या बांधाव कामाला जातात. त्यांना म्हणलं चप्पल घ्या, जाऊ दे नाही सांगत, जाते आता कशी तरी घालून. बघ ना आता काहीतरी. अय पुरी चालली शाळेला? हा बाबा चालले. चप्पल बी तुटली तुझी? नाही बाबा, ते थोड्या वेळच्या पुढे गेलं ना, ते त्याला खिळा मारून घेते ना, चांगली अजून. अरे काय आता हसतील ना रे तुला पाहून सगळे. आणि कपडे कोण दिले तुला? तुला तर नव्हते असले कपडे एवढे चांगले. अहो ती काल फाटके घालून गेलते ना, म्हणून ती मैत्रीण नाही का माझी, तिने तिचे जुने कपडे दिलेत. असं होय. हा बरं झालं. चला म्हणजे लोक करतात मदत. हा ती म्हणली लयच कसले तरी दिसायला लागले, आणि ती पंजाबी ड्रेस घालून घालून सारखं ती लोक एकच ड्रेस रोजच धुवायचा, तोच घालायचा. ती सगळे हसायला लागले, त्याच्यामुळे मग तिने दिलं. शिव का थोडस आहे का, सुईद्वार आहे का? मग शिवली असतील थोडीशी. नाही बाबा, मी इथून घेईन ना शिवून ती. अरे शिवून घ्यायला पैसे लागतील. पैसे आहेत तुझ्याकडे? नाही. मग बिगर चप्पलचं जावं तर मग परत. नाही तर एक काम करते, आजच्या दिवस चप्पलच नाही घालत. काय तुझ्या शिक्षणाचं कसं होईल रे? सांग ना आता. एकुलतं एक लेकरू, वही सुद्धा तुला चांगल्या देऊ शकत नाही मी तुला. तुझं शिकायचं, मोठं व्हायचं, लय स्वप्न. कसे तुझे स्वप्न पूर्ण होतील सांग बरं? अशा जर वया आणि हे घेऊन काय तुला? बाबा नुसती वय असून चांगली उपयोग नाही ना, त्याला शिकायची जिद्द आणि सगळं पाहिजे, चिकाटी पाहिजे, तेव्हाच ती निर्माण करीन ना मी. ऐक ना, मला वाटतं एखादं चांगलं स्थळ पाहून तुझं लग्न केलं तर. बाबा मला शिकायचंय व लग्न नाही करायचं आताच. तुला वाटतं का तुझा बाप तुझे सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो, तुला शिकवू शकतो? एवढा खर्च आतापर्यंतच आता किती काम करावं लागतंय, कशी काय अशी आणायची, त्याच्यात बी तुझं भागत नाही. परत काहीतरी राहते, मग परत कुणाला तरी. नशीब तुझे मित्र मैत्रिणी मदत करतात, शिक्षक लोक मदत करतात, म्हणून इथपर्यंत आले. पाहता इथून पुढे लय पैसे लागतील ना. मोठं शिक्षण म्हणलं की पैसे लय लागतात. बाबा आपण करू काहीतरी, पण मला शिकायचंय आणि तुमच्यासाठी काहीतरी करायचंय हो बाबा. खाल्लं काही खाल्लं? नाही खाईन ना तिथं गेल्यावर. काय खाशील रे? काय काहीतरी करीत जायचं, खायचं ना रे. मग आता रस्त्याला लोकांच्या लेकरांनी हॉटेलला इकडे तिकडे खायचं आणि तू त्याच्यात तोंडाकडे पाहायचं. तर न ताट लेकरू असं ना, बरं नाही वाटत. नाही जाऊ दे बाबा, मी खाईन काहीतरी. ती माझी मैत्रीण ना, ती लय चांगली, ती मला काय पण खाऊ घालते. अभ्यासावर लक्ष ठेव, काहीतरी करून दाखव, है की नाही? ते स्वप्न आहे. जातील दिवस निघून आपले पण. तुमचं बी स्वप्न तेच आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण करायचंय मला. हो ना, हो. हा जाते. जातो थोडस आहे ना, लय दमलो बघ सकाळपासून. ते रान वडलं म्हणलं तुम्ही खा ना काहीतरी. मग हाय हाय रात्रीची भाकर आणि ती हाय. चालते, खातून जातो परत एक ठिकाणी. परत आहे ना एका ठिकाणी बरण्यावर जायचे, उसाला पाणी द्यायचे. जा मग, उशीर होईल. काळजी घे बा. खाऊन जा. तसं जाऊ. पैसे बी नाही रे तुझी चप्पलला शिवायला. नाही जाऊ दे, उशीर झाला नाही थोडीशी सुईद्वारे शिवून दिली असते. नाही मी आल्यावर शिवेन, मग आल्यावर शिवते. चालते, घरी आले. हो. पांडुरंगा भाई बघ ना, समोरून येतंय. नाही केलंच पाहिजे आता. काय चालली कुठ नाही. आणि हे अवतार काय केला? चप्पलचा काय केलेला का? काय नाही, तुटली ती. तुटली. अरे काय चप्पल, काय ते ड्रेस. हा हे काम कर. किती गरिबी. आणि घेत भाई, अरे आपल्या गावातली पोरगी, आणि बघ ना हिची चप्पल, हिचा ड्रेस, शर्ट फाटलाय, चप्पल तुटली. हा शोभत की? आपल्याला तर शोभत का? आपल्या गावाचं नाव, आपल्या गावात हाय बर का. पण काय आता, आणि परिस्थिती बघ ना एखाद्याला किती मजबूर करते. परिस्थिती पुढे कोणाचं काय होतंय नेमकं? तर गरिबी आहे, गरिबीत तसंच राहावं लागतं. जसं माणसाने हांतरून आहे तसंच पाय पसरावं लागते. अरे पण गरिबीत कवर जगायचं नाही का? तुला बाहेर बी पाय काढता येते. हा फक्त
इच्छा पाहिजे. इच्छा पाहिजे माणसाची म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे काय ना तू चांगली दिसली पाहिजे, राहिली पाहिजे नाही का? मग आता चांगलीच राहते, ह्याच्यापेक्षा चांगलं काय राहायचंय? आमच्या गावातली पोरगी अशी म्हणजे चांगली दिसली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, दुसरं काय नाही. आता तुझी इच्छा असेल तर आम्ही मदत करू शकतो ना. मला नकोय मदत, मी गरीब आहे, मदत घेणार नाही. अहो गरीबालाच मदत करतो आम्ही, आम्हाला काय आमच्या जहागिरी तू नाही चालली. हा कसं झालं ऐका. माहिती का, आपण द्यायला बघतोय पण त्यांना घ्यायची इच्छा पुढच्याचा हात नाही, घ्यायला हात नाही तर. देऊ पण एकदा देऊन बघतो बा. चला आपल्याला दिसली रोडनी येताना, चला बा गरीबाची पोरगी, कपडे बिपडे, ती चप्पल, आणि अशी कवर चप्पल घालून जाणार आहे तू? एखादी चप्पल घे, ड्रेस घे. आणि काहीतरी तुझ्या अशा राहण्याने बापाची किती इज्जत जाईल. तुला नाही वाटत का आपण चांगलं राहावं? बापाची कस काय इज्जत जाईन? हा मग तू गावात बाप काम करतोय. अशी राहिल्यावर बापाची इज्जत जाईल, नाही तर मग काय आमची जाईन का? बापाचीच जाणार ना अहो तुझ्या. पण बाप माझा हाय गरीब, आता बापाला पण माहिती मी कशी राहते कशी नाही, त्यांच्या इज्जतीला तर तडा नाही जाऊन देत. तर तुला काय पैसे पाहिजेत का? नाही नको मला पैसे, महाराज द्या पैसे द्या. नाही नाही नको मला पैसे नको. या ओ, एवढ्या उदार मनाने आम्ही एखाद्याला मदत करत नाही, आली क्यू म्हणून देतोय तुम्हाला. काय झालं? काय रुपये कोण? तुम्ही ती जरा चप्पल, तिची कपडे बिपडे बघितलं द्यावा थोडंफार पैसे घेऊन, आपलं काहीतरी ती गावातली पोरगी बरोबर नाही ना वाटत आमच्या. आम्हाला किती वाईट वाटतंय नाही का? एवढी चांगली सुंदर मुलगी, चप्पल फाटके तुटके कपडे हे सगळं घातलंय, ते बरोबर आहे का सांगा ना? बरोबर दादा, तुमच्याकडले पैसे आले, एवढं उदार मनाने तुम्ही तिला मदत पैसे नाही, ही मदत आहे. आणि मदतीची परतफेड आम्ही करून घेऊ, टेन्शन तुम्ही नका टेन्शन. म्हणजे आमच्या पद्धतीने घेऊ ना आम्ही. तुमच्या पद्धतीने म्हणजे काय? अहो तुम्ही आल्यावर द्या परत आम्हाला, असं म्हणायचं असं आम्हाला. म्हणा ना मग. मग आम्ही काय वेगळा अर्थ काढता काही? नाही वेगळा अर्थ नाही. ऐका ना दादा, मी पण गरीब आहे, मला पण द्या ना मग पैसे. कोण तू मग काय वेगळा. काय चेष्टा करते काय महाराज? आई जागीरदाराची पोरगी, पैशाला काय कमी तुझ्याकडे? पैसा माझ्या बापाकडे, माझा बाप थोडी मला देतोय पैसे. बापाला बरोबर. पोरगीला नाही देणार, कोणाला देणार? दर तू पैसे नाही नाही नको मला, नाही, घे माघार देऊ नको. एक काम कर, माघारी पण नको देऊ. नाही नाही नको. अरे देऊ नको माघारी. बाबा मी बघन काय करायचं आमचं. तुझ्या बापाकडे कुठून येते त्या भिकाराकडे? घे ना, देतोय आम्ही एवढं तर. अरे तुझी असं काय खायची- बोलतोय? मग चांगल्या मनाने देतोय, घ्याय नाही मग जरा मग सांगितलं गरीब पाहिजे. आहे, असं- भिकारी म्हणतोय. असं बोलायचं नाही हा. काय? माझ्या बाबांना असलं बोलायचं नाही. मग एवढ्या चांगल्या आणि मनाने बाबा पैसे कधी देतोय. तुला काना चप्पल घेऊन दिली? एखादा ड्रेस घे, चप्पल घे, जा कॉलेजला चालली, एवढ्या चांगल्या मनाने आम्ही देवा तू नाही म्हणाव, पटतं का? तुला तरी सांग बरं, पटतंय का? प्रेमाने देते मग. अरे दर माघारी पण नको देऊ. आणि ए तुझं काय? तुला दिलं का? आम्ही तिला देतोय. तिलाच देते मी कोणाला? पण, तिला चप्पल घेते, कपडे घेते, येऊन तिच्या कॉलेजची फी पण भरते. हा तुम्ही आता एवढ्या भावाच्या नाही, मनाने आम्ही एवढं चांगल्या ए, मनाने म्हणजे मदत आम्ही काय भाव दिसलो काय तुला? मग हाय होऊन जाते तुझं काम. चल ऐक जाऊ ना, का आपण दादा? आता पैसे घेत दादा. हा? ते पण ठीक खरं आहे. सांगू का, तुमच्या सारखे भाऊ आहे ना, प्रत्येक बहिणीला भेटले पाहिजे. तुझं स्वप्नच पूर्ण होईल बघ आता. येते या दादा. ते पैसे नाही, तिला द्यायचे ना. हा नाही, हा जा घे, काय नाही विषय. चल 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 आपलं. थोडं उरले तर ते मला ठेवत्या. ए, थँक्यू दादा. तुला कशाला पैसे? अरे महाराज, येड्या डाव फसला पैसे गेलं आणि पोरगी दादा म्हणून गेली, पटाय पाहिजे का आपल्याला? पैसे घेतलेत ना आपलं. कोणाचे? आपले पैसे घेतले त्यांनी. अरे पण दादा म्हणली त्याचं काय का? दादा म्हणल्यावर एक भाऊ बहिणीचं चांगलं नातं असतं. ती चांगल्या मनाने दादा म्हणली. तुला दादा म्हणले, मला नाही म्हणली दादा. आईला म्हणजे आता इथनं चालू आहे. मला नाही दादा म्हणले, तुझ्याकडे बघून दादा म्हणली ती. तू पाहिलं नाही का? आईला चांगले बस चल. अरे पैसे गेलं आणि सगळंच झालं अरे वाटलं. तुझ्यामुळे झालं. आता बस बाकी. बिडीला पैसा नाही राहिला. अरे बिडीला माहिती केलं. ते थोबाडमुळे वाटलं होते सगळीकडे माहिती का? जिथं जाईन तिथं पनवातीच लागत या. लय बेकार झाली. पोरं कुठे गेलं रे? पोरगी देत काय? शाळेला जायचे म्हणले ते कॉलेजला. पोरग तो काही झोपेतून नव्हतं उठला बाई अजून, काय माहिती तुला उठलाय डोक्यात का? ईट घातली पाहिजे अशी उभी फाड शिर पाडली पाहिजे. तुला पोरच सांभाळता येत नाही, काय नाही काय नाही. 10 वाजेपर्यंत थोबाड घेऊन ते झोपत. तुला सांगतात ना थोडस? आता बोराला आता एवढं मोठं झालं, मीच लक्ष द्यायचं का तुम्हाला? थोडं पूजा वाटायचं. इकडे ग. चालली का तू शाळेत? नुसतं ओरडत राहतं. काय? चालली का शाळेत? हा कॉलेजला. आणि त्याला 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 सांगितलं नाही उठायचं मग जाईल ना. का? उठलाय? किती वाजता शाळा त्याला मी कॉलेज? का उठवलं? त्याची नोकर आहे काय? अरे पण त्याला सांगायचं ना, मग त्याला घेऊन त्याला जायचं. नाही समजत का उठायचं? अरे पण त्याचे आता एवढे 2 पेपर राहिलेत, मग त्यात तेवढं होईन शिकन कस तरी. मी नाही सांगितलं, मला आवरलं मी निघालं, मला टाइम झालाय. कितीचं कॉलेज आहे? 11.
माझा किती वाजले? 11:40 10:40 झाले. मग आता 20 मिनिटात पोहोचावं लागेल. मग मग आणि जाईल शिक्षण ते. चाललंय का व्यवस्थित? चाललंय ना आता. आता जर नापास झाली ना तर मग बघ. मी कधी नापास झाले तेव्हा? झाली तर सांगतो आता शेवटचा पेपर आहे. नाही होत, चांगला अभ्यास आहे. तुमच्या पोराला ज्या दिवशी शिकवा. नापास होईल ना त्या दिवशी तो शुभमंगल सावधान, आणि जवळ नाही होत ना तवर शिक, मग काय अडचण नाही. नसते होत पप्पा, मी नका काळजी करू माझी. नुसती 35% पास नको, नंबर आला पाहिजे गावात. काय झालंय पप्पाला आज? काय झालंय काय म्हणजे? माहित काय झाले सकाळ सकाळ नुसतं ओरडायला लागले. हा ना, नाश्ता केला का? अय जय तर ते आलं ओळखून. तर ते हिंडून आला असं. तर ते कानात बोळा त्याच्या कायमच आहे, आणि त्या मोबाईल मध्ये तू भरमिष्ट होशील बरं, मोबाईल मध्ये फोटो घालू घालू. काय झालं काय सकाळ सकाळ? काय झालं काय सकाळ सकाळ म्हणजे कॉलेज नाही जायचं? तू लवकर पुढे उठते इकडे नाही का? नाही कॉलेज नाही जायचं, तू सकाळी लवकर उठा नाही जायचंय, माझं उशिरा कॉलेज असते. म्हणजे याच 11ला तो कितला असतं? माझी 12ला असते. का ग असं काय? आता पेपर वेगवेगळे आहेत ना. हा का? मग का ओरडता हो तू तुम्ही शाळेत त्याच्या येतो का पण? मग हा बघ तुला नसल जमत ना शाळेत जाय, तुला सांगाच 10ला उठणार आणि 11ला शाळेत जाणार, इथं मी मारायला लागलो काम करता करता. नसल जमत ना तर घरचे काम बघ. अहो, घरचे काम करायचीच आहे, कॉलेज कोण शिकणार मग? झालं का तुमचं घरचे चालू? कामं कर. झालं तुमचं चालू? एकदा तुझं कॉलेज बिलेज झालं तर कामच करायचेत ना आयुष्यभर, तेच करायचंय. ही कोण बघन? मग आता तुम्ही बघा मग ना. जर कॉलेज करून घरचं काम जमत नाही का, 2 बारे मोडता येत नाही तर काही करता येत नाही घरचं. बाबासाहेबांनी याचं कॉलेज वरून रात दिवसभर झोपायचं, रातभर त्या मोबाईल मध्ये बोट घालायचे. काम चालू असतात मोबाईल मध्ये. अभ्यास काय नको करायला. मोबाईल मध्ये काय नाही, लपडे उपडे नाही तर तू भरोसाच आहे ना मला सध्या. काय नाही तसं. कॉलेजला जातो मी, शिकायला जातो. चष्मा काय आणि ते स्टाईल काय आणि सगळ्यांनाच शाळेला ओरडतात. फारच वाटू. पप्पा कॉलेजला असेच येतात सगळे आता. तू नको शिकू कॉलेजला. तू एक काम कर, उद्यापासून जीनची पॅन्ट घालून जाते का? मारणार धरून जीवच, जे आहे तेच कपडे घालायचे. सगळ्या पुरी घालून येतात. सगळ्या पोरी घालत्यान ते घालत्यान, तिकडे ते उड्या मारणार. ते सांगू नको मला काय अजिबात सांगितलंय म्हशी. बाई. काय झालं काय? तू चहा पाणी दिलं जा नाही? पाटक्यात जा, 10 मिनिटं राहिलेत. बरं जाऊ, पैसे द्या मला थोडे, काय आला? लागत होते. ऑनलाईन टाकीत जा. जाऊ का? मला पण जा. टाका मग. तुला काय आला? मला नाही लागत का? तुला काय लागत पैसे? तुला काल 2000 दिले ते ना. उडाले ते. काय उडून काय तिकडे काय बर्थडे घातला काय, साजरा केला काय कोणाचा? मित्राचा बर्थडे होता यार. तुला रुपया मिळणार नाही, गपचिप शाळा करायची असली तर कर, नाही तर शेती करायला निघ. अरे एवढे 2-2 हजार रुपये घेतो ते, जरा दाढी कटिंग तरी करत जा ना. हा? फॅशन झाली सध्या. सध्या कोणचं पोरग बघ तू दाढी कटणी शिवाय विषयच नाही. इकडे हेच चालू आहे. तू आम्हाला नको शिकू. तू उद्यापासून सकाळची बाहेर उठायचं आणि ते मळ्यातल्या उसात दार धरायचे आणि मग शाळेत जायचं. नाही, माझी रात्रीची काम चालतात फोनवर. काय फोन राहतं काम? मी काम करतो ना, ते ऑनलाईन काम असतात माझी, त्याच्यामुळे उठायला उशीर होतोय मला. कसली काम असते? ऑनलाईन चालतात माझे. मी नक्की येतो. कामच करतो का? मग काय पैसे भेटतील का त्याचे, का उगाच काम करतोस? भेटतात ना नंतर. कधी नंतर नंतर? थोडी चालू होतं. वावर काय लावशील जा बघ पेपरचं. निघ ना तू आता, कर बस ती. हा नुसतं वरडायला येते सकाळ तिथंही सकाळ जाऊन. तुम्हाला. सगळं मीच बघायचं. पोरगी एका ताराची, पोरगा एका ताराची, बायको तर 3 पाट 3 ताडून 4थं भिताडे त्याच्या आईला वाला मारायची पडेल. यार येते का नाही? आज काय कॉलेज उशिरा सुटलं काय? आली आली खुशी, कॉलेज सुटलं काय? चल ना बस, सोडतो तुला. नाही ये बस. जाते की इथंच आहे घर, चलत जाते. काय प्रिया कुठे गेली? ती आज थांबली कॉलेजमध्येच, म्हणजे मैत्रिणीला भेटून यायचंय ना तिला. अच्छा. हा मी चालली होते, मग म्हणलं मला बाबांना खायला करायचंय ना घरी जाऊन. अरे बाबांचा थोडा विचार करत जा ना तू. कवर आता शिक्षण करते तू. आता बाबांचाच विचार चालू आहे ना. थोडं लग्न बिग्नाचं बघायचं ना काहीतरी. लग्न एवढ्यात तर मला लग्नच करायचं नाही. का बरं? अगोदर माझे स्वप्न पूर्ण करायचे, मग मला लग्न करायचं. का बरं? का म्हणजे जे स्वप्न आहे माणसाचं ते अगोदर पूर्ण करायचं, मग लग्न तर होणारच आहे. ते होणाऱ्या गोष्टी तर होणारच आहेत. अरे वय निघून चाललंय तुझं आता. दिसायला एवढी सुंदर आहे तू, वेळेतच लग्न करून घ्यायचं ना. नाही ते सध्या तर माझ्या डोक्यात नाहीये, पण अगोदर शिक्षण पूर्ण करायचं आणि मग विचार करेन. तू ठेवलंय ना स्वप्न, त्याला खूप पैसे लागतात माहिती का तुला? मग तुझ्याकडे आहे का ते पैसे? अरे मग मी पूर्ण करेन ना तुझं स्वप्न. काय? हे बघ, मी तुला खरं सांगतो, आज मला तू आवडतीस, मी तुझ्यासोबत लग्न करायला इच्छुक आहे. नाही पण खरं सांगते मी, मला माफ कर. माझा खरंच हा विचार नाही आता सध्या डोक्यात.
अरे ऐक ना, तू एकदा विचार करून बघ. नाही रे, असा विचार तर मी करू शकत नाही. मला माझ्या बाबांचा पण विचार करायचा आहे ना पुढचा. अरे बाबांच्या विचारासाठीच तुला बोलतोय. बाबा काय एकदम व्यवस्थित राहते ना आपलं लग्न झाल्यानंतर. आणि तुझं स्वप्नही मी पूर्ण करतो ना. मान्य आहे मला, तू सगळं करशील, पण नको मला आता सध्या ते नाहीच करायचं. माझ्या बाबांचं स्वप्न आहे की मी शिकून मोठं व्हावं, त्यांना मला मोठं झालेलं बघायचं. तू एवढ्या मोठ्या घरचा, तुला कोणतीही मुलगी हा म्हणन लगेच. तू एवढा दिसायला छान आणि एवढा शिकलेला सवरलेला, आणि माझ्या मागं कुठं लागतोय? अरे तुझ्यासारखी भेटणार नाही ना. पण अरे माझ्यापेक्षा भारी भेटन तुला. हे बघ, मला फक्त तूच आवडलेली. तू विचार कर थोडासा. खरं सांगते मी, नको यार माझ्या मागे लागू. कसं सांगू यार तुला, तू एकदा तरी विचार करून बघ ना माझा. जाऊ दे. मी बऱ्याच दिवसापासून तुझ्या इथं वाट का बघतोय मी तुझी. मान्य आहे मला तुझं प्रेम आहे, पण ती एकतर्फी झालं ना, माझं नाही ना तुझ्यावर. आणि मी खरंच हा डोक्यात कधीच विचार आणला नाही. तू माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे, मी तुला भावासारखंच धरलंय कधी पण. तुझे पप्पा जर राजी नसेल तर मी बोलून बघतो एकदा. सॉरी, मला जाऊ दे प्लीज, मला माफ कर खरंच. अरे काय आता आहे ना पोरीचे हो, राम राम मामा. हो राम 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 राम. तुम्ही आज खूपच केला. इकडे काम चालू आहे का आज? हा, मग आता काय करावं लागतं, जिथं काम भेटेल तिथं केलं की मग थोडस पोटाला बी भेटते, लेकराचं शिक्षण. बरोबर. तुम्ही लय लांब येणे केलं इकडे. अहो आलं होतं, जरा काम होतं, म्हटलं बरेच दिवस झालं तुमची गाठ नाही, एकदा भेटून जावं. काय अडचण चालू आहे का सध्या? गरीबाच्या लाख अडचणी असतो, रोज अडचणीतून आता मार्ग काढायचा, पुढे चालायचं, मार्ग काढायचा, पुढे चालायचं. अहो मामा, मला सांगा जाणार ना तुम्ही काय अडचण आल्यावर. पोरीचं शिक्षणाचं असू दे, नाही तर तुमचं घरचं काही पण प्रॉब्लेम असू दे, मला सांगा ना तुम्ही. हाय हाय, आता चाललंय सध्या, त्याच्यामुळं मग नाही पैसे तर लागते, होतंय सध्या. आता खर्च तर आहे, पूर्वी सगळं बरोबर आहे, पण एक आपला असल्यासारखं ते एकदा हाक मारून तर बघा तुम्ही. हो हो, आहे ना आहे ना आहे ना. चला, तुम्ही मोठे लोक आहेत त्याच्यामुळे मग आता सगळ्यांना, तुमचे वडील पण सगळ्यांना मदत करतात. त्याच्यात आता ते बी चौकशी करतात, विचार. तुम्ही पण गावात बरेच दिवस झाले दिसले नाही. हा, मग आता हे रोज कुठतरी कामाला जावं लागत आहे ना. मग ते लेकरू शाळेला गेले की मग मला काहीतरी जिथं काम भेटेल तिथं आपलं करायचं. कुणाचं भरणं असेल, कुणाचं रान ओढायचं, कुणाचं शेणकूर करायचं, हे करायचं, आपलं जायचं घरी, थांबायचं. अख्खा दिवस निघून जात असं नाही. हा, मग आता मग दिवसभरात मग 10-5 भेटते, ते मग ते लेकराच्या शिक्षणाला जाते. तुम्ही तिच्या शिक्षणाची काळजी नका करू. कधी पण अडचण आली तर मला बिंदास कॉल करा, तुम्ही फोन लावा बिंदास. हो, सांगायचं. तुम्हाला तर मी माहितच आहे, मी इथं गावातच असते. हो हो हो. आता तुमच्या वडिलांना, नानांना वगैरे आता सगळ्यांना ओळखतोच ना. चला येऊ का ना? हो हो, चल. चांगले लेकरू आहे, चौकशीसाठी आले लेकराच्या. लेकराला शाळेतून आल्या परत सरपण काढी आणता येत नाही. बाबा चुलीवर करते भाकरी घालून. हा, आली पुरी इथे तुम्ही बाबा. तुम्ही सरपण आणून ठेवलं जराशी, मग तुला आल्या होती भाकरी घालून लागत ना. मी म्हणलं काय करता इथं, सरपण आणून ठेवलं. हा ना हा ना, ते तिकडे शेण ओढाय गेलो तू त्या पाटलाच तिकडे. तिथे त्याला सारं शेण करू राखला, हातपाय भरले होते, जरा धुतले. अरे ते हे आलत पोरग तिथे, नानाचं कशाला हालत? आपलं लेकरं चौकशी करत होतं शिक्षणाला, किती पैसे लागायचे, कवर लोकांची तर कामं करणार, मग एवढं त्याला शिक्षणाचं इज्जतीचं भागल का. चांगलं वाटलं रे ते पोरग स्वभावाने, मोठ्याचं होतं पण स्वभाव चांगला वाटतो. अहो मग मोठीची लोक आता ती गोड बोलणारच ना थोडीफार. चांगलंच आहे ती पोरग, तसं काय वाईट नाही ती पोरग. त्याचीच बहीण माझी मैत्रीण नाही का किती जवळ, तुला मदत करते. आता त्याचेच कपडे घालते ना तू. हा हो, मला थोडस चांगलंच वाटलं रे ते लेकरू. हा ना, चांगलंच आहे बाबा. पण मला एक सांगायचं होतं, आता फक्त थोडेच दिवस राहिलेत आपले हे कष्टाचे. एकदा जर माझी परीक्षा पास झाले ना मी, तर नोकरी लागन. असं चांगली नोकरी करून आपण चांगल्या घरात राहू. मला कुठं चांगलं घर, तुला चांगलं घर भेटलं, तू सुखात राहिली, मी झालं तेच मला समाधान. म्हणजे काय तुम्ही चांगल्या घरात राहायचं नाही का? मग एवढ्या दिवसाचे स्वप्न काय वायाला घालायचे का? पाहिजे काय एखादं स्थळ तोपर्यंत. झालं बाई, आले बाबा त्यात लग्नावर.
मी तुम्हाला सांगितलंय ना, आता एवढा दिवस वेळ काढला आणि थोड्या दिवसासाठी ना आता लग्न करायचं का मी? आता लेकराचं वय झालं वाटतं ना, कुठल्या बापाला वाटतं बरं? आता हाय, पण मी म्हणते का तुम्हाला नाहीच करणार लग्न, करणार आहेच मी. पण आता थोडेच दिवस राहिलेत ना बाबा, आपली सुखाची यायची. थोडे दिवस आपण संग राहू ना. तुझी इच्छा आहे ना, नोकरीला लागलीस लग्न करू. जेवली नसशील ना अजून? नाही, चला जेवाय वाटते. पोराची लक्षणं मला काही नीट दिसणार बरं का एवढं. काय बरं? काय जरा असं एकटा एकटा काहीतरी विचार करत असते, सारखा बाहेर अरे ते असतो. काय म्हणजे एकटा विचार करतो तू? काय सांगितलं मला? ते काय म्हणजे मोबाईल मध्ये कानात बोळे, हातात मोबाईल, झालं त्याचं कल्याण. एवढ्यात अभ्यास बी करा ना तू. काहीतरी झालं असं गुताडा, मग टाकू लग्न करून. मला असंच वाटतं काहीतरी गोंधळ घालण्यापेक्षा पण पोरीचं पण करावं लागेल ना. पोरीचं करू, पोरीला शिकू दे. तिला शिकून मोठी अधिकारी व्हायची. तिला याच्याकडून नादी लागेल ती काय म्हणणार. त्याला आल्यावर विचार काय आलाय काय रे? बस कुठं चाललाय? कुठे ना घरी चाललो होतो. काय करतोय आज? काय केलं काम? काहीच नाही. काम तर तो विषयच नाही. काम कॉलेजला गेलो होतो. काम काय करणार? कॉलेजला जाऊन करतो काय तू? काय करतात कॉलेजला? साधे तो तुम्हाला माहित नाही का? शिकत येत, पण तू शिकतोय का? मग शिकतोय ना. काय शिकतो बरं? आणि सध्या कानामध्ये ते काय घालून बसलेला असतो, नुसतं मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेला तो डोक्यात काय वेगळे चरित्र असलेत, लग्न करून टाकू. तसंच आहे का काय? करा. पोरगी बघा आणि करून टाका. का तू लपडं बिपडं नाही बाहेर कुठं तुमच्या डोक्यात सगळं तेच येत आहे का? येते? असलं तर सांग, बघ तो काय करायची ती. तसं लपडं बिपडं नाही बरं का. मग आणि पोरगी आवडती मला. वाटलंच मला. कोणी? ती आपले बापूराव नाही का, त्यांची मुलगी ती खुशी. कोणते बापूराव? अरे ते बापूराव रोज एकाच्या कामाला जाणारा. आणि त्याची पोरगी आवडली काय तुला? अरे त्या बेकाराजवळ काय आहे? काय मिळणार आहे तुला त्याच्याकडून त्याची पोरगी करायला? त्याचं काय करायचं आपल्याला? ती पोरगी तर चांगली आहे ना. त्याचं काय करायचं म्हणजे? अरे त्यो कुठं, आपण कुठं, ह्या गोष्टी थोडाफार बघितलं पाहिजे ना. अहो चार माणसं काय म्हणतील आपल्याला? ती पोरगी हुशार आहे, शिकून अधिकारी होऊ शकते, माहिती का? अरे ती होईल, लोक नाव ठेवतील ना, गणगोत काय म्हणून आपलं. लोकांचं काय करायचं आपल्याला? लोकांचं काय करायची? मग तुझ्या डोक्यात तीच पोरगी आहे का? हा, मला तीच पोरगी करायची. आणि तीच करायची? हा. अरे कुठं नादी लागत होते हे भंगार लोक येते. ते बापाकडे काहीच नाही, रोज एकाचे बांध साळायला जातोय तो. त्याचं काय घेऊन बसलं तू? पोरगी चांगली आहे बाबा ती. पोरगी चांगली? हा, तुम्ही एकदा बोलून बघा ना तिच्या बापाशी. पोरगी हाय बरं का चांगली. अरे त्याच्याकडे बळच गेलं ना, त्याला असं तरडाला मावळ लागले आणि ते म्हणतो लगेच हा म्हणून ते भाषिरी. एकदा बोलून बघा ना माझ्यासोबत. तो का याच्या करता त्या असले लोकांच्या दारात जाय सगळं मला टेन्शन यायला लागले. काय जावं त्यांच्या दारात, काय मागावर? हे बघा भाऊ, मी फक्त त्याच पोरी सोबत लग्न करणार आहे, नाही तर नाही करणार. इकडे 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 एक मिनिट. बोला. एवढा काय जानकारी गेला तू आतमध्ये? तुम्ही एकदा बोलून तर बघा तिच्या बापासोबत, मग बघू काय करायचं काय नाही. काय करायचं? हा, छावा लागेल नाक घासायला ना. आता काय करायचं? तू म्हणतो दुसऱ्या पुरुषी लग्नच करणार नाही म्हणलं. जा तुम्ही, बघू तो काय म्हणतो. काय येते तू? येऊ का? चल. काय तिथे काय कोणाच्या दारात याची पाळी आली तिच्या आईला. काय झालं? पोर नसलेली बरं. का बरं? राम राम बापू. ते काय माणूस नाही काय काय? चाललंय? बरं आहे का? काय बाबा? नाही चटई नको ना रे. अहो ना काय चटई असू द्या राव. मोठ्या जनतेचं काय गरीबाचं. एवढी मोठी माणसं आपल्या दारात आल्या. अहो राहू द्या, काय गरज नाही. चला ना, मोठी कर जा. बसा राणा बसा. काय चाललंय सध्या? काय नाही, कामाला गेलतो जरा. ते पुरी कोण तुटला झाडू ते नीट करीत होतो. रोज कामाला जायचं, दुसरं काय. बस बा. बस. कस काय येणे केलं गरीबाच्या घराकडे? आलं तर सहज म्हणलं चला जाऊ बापू कुची गाठ घेऊन येऊ. आता ती
तशी मी पोरीची पोरी मैत्रीणच आहे ना आमच्या. हा मी म्हणलं ती सांगत होती मला एक दिवस असं झालं तसं झालं तेव्हा तिची जरा परिस्थिती थोडी त्याला हात घाला. मग त्याच्यामुळे म्हणलं येऊ जाऊन बुवा, काय अडचण आली तर आम्ही आहे काय लोड ना घेऊ. तुमचं बी लेकरू आलं तर चांगलं लेकरू होते. हा. अरे अडचणीला म्हणे सांगत नाही, जा काही जरी लागलं नव्हे तिथे बरं थोडं स्पष्ट बोलल्याने काय होईल? मी म्हणते मुद्द्याला हात घाला का आपण आलोय कशाला त्यांना कळू बरं द्या. बापू हा यांचं काय म्हणणं आहे? यांचा मुलगा आहे हा हा तुमच्या आता ओळखतोच का? हा तुमच्या पुरीसाठी आलो. पुरीसाठी हा असे आमचं पोरगा आम्हाला स्पष्ट म्हणले की लग्न करण तर खुशी संगच करणार आहे. त्यासाठी विचार करा तुम्ही. बरं काय कमी नाही तिचं शिक्षण आता बिक्षण ते- सगळं करू आम्ही आम्हाला काय. सगळं तर पाहत होतोच ना आता काही कुठं लांब आहे का बरं काय लांबचं नाही तुम्हाला सगळी परिस्थिती माहितीच आहे ना. आणि काय होतं आता तुमचं वय झाले बापू थोडं लोक रोजाच्या कामाला जाऊन थोडं पोरी शिक्षण दुनिया भानगडी यावं. बरं लग्न तर करावंच लागेल घरात ठेवायची. हो नाही लग्न आता लेकरू बरं मा पोरगा बी काय फालतू नाही असं का बिड्या वडीत सिगरेट वडीत दारू पिऊन येत असं बी काय नाही. कसं रे बा बाबा तुम्हाला सांगितलं ना मी आताच मला लग्न नाही करायचं. आता थोडे दिवस राहिलेत एवढे दिवस आपण काढलेतच ना असे. काय म्हणजे काय काय आहे का अडचण? काय होतं अडचण तर नाही पण तिला वाटतं आता एवढे दिवस आपण शिकलो आणि लई जिद्द आहे हो त्या पुरीला. ती म्हणते मला काहीतरी थोडस स्वतःच्या पायावर उभं राहू द्या आम्ही शिकवतो आम्ही ना. शिकवतो ना. आम्ही सगळं तुझी अरे तू जबाबदारी पुढची घेतो. काय काळजी करू नको ती सगळं शिकवते ना तुला. अहो पण ती मला मान्य आहे ते शिकवतील मला पण मला बाबांसंग राहायचंय थोडे दिवस अजून. आता अगं, कसं हे बघ आता किती एका दिवस जरी गावची राहिली आहे. तू तरी चालणार आहे का ती? कधी ना कधी लग्न करावंच लागेल ना. पण मी काय म्हणते एका गावची आहे कधी वाटलं तर येता येईल ना. भेटू वाटलं काय आजारी पाजारी पडलं तर माणूस लक्ष देईल ना. तर लांबच आहे. काय होतं आता त्या आई थोडासा आहे ना तो विचार करण्याऐवजी बापाचा विचार कर असं बा म्हणून. बाबांचा विचार करूनच मला इथं राहायचंय. बाबा एकटे काहीच करू शकत नाही हे मला माहितीये. हे बघ तुझं लग्न झालं ना आम्ही तुला कोणत्याच गोष्टीला अडवणार नाही. तू लग्न नाही करायचं म्हणायचं. लग्न करायचंय मला मी असं म्हणत नाही की मला लग्न नाही करायचं पण इतक्या लवकर तरी नाही करायचं. माझ्या डोक्यात तो विचार पण नाहीये. लेकराचं लईच मोठी स्वप्न घेऊन आता लहानाचं मोठं केलं तिला वाटतं शिकावं काहीतरी बनावं आणि मग लग्न गरीबाचे स्वप्न पूर्ण करायचे दिवस गेले बापू. असं लोकांच्या कामाला जाऊन थोडे तू तिचे स्वप्न पूर्ण करणार आहे याचा विचार थोडाफार कर. होय आणि काय होतंय आता कवर कष्ट करणार आहे बाप तरी. बरं कष्ट केल्याशिवाय तर 2 रुपये येऊ शकत नाहीत. पण आहेत मला मैत्रिणी आहेत मित्र आहेत ते मदत करतात मला. नुसते मी बाबाच्या जीवावर पण नाही ना. तिथे. नको मग. आता काय तिचं म्हणणं नाही. तिची इच्छा नाही, त्याला मग. ऐका ना मी खरंच मला लग्न करायचं नाही आता अरे तर. कष्ट बाप एवढं कष्ट करते त्यांचा चला, विचार कर. राग नका मानू आता लेकराचं आहे ना. नाही आता तिची इच्छा नाहीच म्हणल्यानंतर रागाचं काय समज ते. त्याला कारण असे असते गरिबांना जादा इगार असते. चला चला आता त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही आलेला शिर डावलताय ठीक आहे चालतंय तुमची मर्जी. शेवटी आता तुमची पोरगी. एवढ्या मोठ्या माणसाला नाही म्हणलं तर राग येतो ना. हा पण बाबा बघा ना थोडेच दिवस राहिलेत अजून आणि आपण थोड्या दिवसात आपण सुखाचे दिवस बघणार आहेत आणि ते सुखाचे दिवस बघताना मी माझ्या सासरला कसं काय असू शकते ना. एवढे आपण स्वप्न लहानपणापासून मी एवढं म्हणते. त्याला जर राग आला काय परत व्हायचं ना. बाबा हे बघा आता त्यांना राग येऊ नाही तर काय होऊ त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. तुम्ही कष्ट करताय ना तर कष्टाची चीज झालंच पाहिजे. बघ आता काय होतं लेकरू मोठं झालं की बापाच्या लई अडचणी वाढतात बघ. आणि मग आता थोडस असे काही प्रकार झाले की अजून वाढतात. अभ्यासाकडे ध्यान दे बाळा तू लवकर काहीतरी ना शिकून मोठी हो काहीतरी कर. आता तू बाहेर गेली की टेन्शन वाटतं ना ग माझं. तू घरी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत असं म्हणजे बेचैन होतं ना. नाही बरोबर आहे बाबा तुमचं बापाचं काळीज आहे त्यांना वाटणारच ना. पण मला पण वाटतं ना काहीतरी असावं. शिकून चला जाऊ द्या. हे, मोकार चला मोकार कामान धामाचा हे झालं. काय आलं काय त्या भिकाऱ्यात दारात लावलं तुला काय लाज नसला त्याने आमची पारच घालून टाकली. काय जातं त्याच्याकडे
काय बोलले काय ते? लग्न करायची म्हणते ती पोरगी. बापाचा काही विषय नाही पण ती पोरीलाच लग्न करायचं नाही. पोरीन डायरेक्ट सांगितलंय मला लग्न नाही करायचं आता. एवढ्यात तर कसाच विचार करीत नाही ती. तुम्ही काहीतरी बोलायचं ना. काय आता काय बोलणार करणार? पाय पडायचं राहिलं आणखी पाय पडत त्यात जाऊन का त्याला काय गुलाबजामुन येऊन घालू. अरे लायकी नसताना आम्ही त्याच्या दारात गेलोय बसायला नीटनेटके बेकार जातीचे त्यांच्या दारात बसायला नाही काही. आणि एवढं त्याच्या चांगलं दारात स्थळ लावलं. असताना त्यो त्याच्या दाराचं काय करायचं आपल्याला? अरे पण नाही करायची म्हणते ती पोरगी. तुला करायचीच का लग्न तीच संग. आम्हाला तिच्या सोबतच लग्न करायचं. आता काय करायचं? आता मी ना का लिंबात झाडाला लटकू का फाशी घेऊ. काय बोलता तुम्ही? मला दुसरं काय पर्याय राहिला आता? तुमचं कामच असं आहे डायरेक्ट टोकाचं बा. त्याला पर्याय काढणं गरजेचं आहे. तू एक काम कर. त्याला एकच पर्याय. काय पर्याय? काय सांगा ना मग. तिथं बी माहीत जाणार आहे. बरं काय करायचंय? त्याला काय करणार आता? तू जर नाहीच म्हणतोय दुसऱ्या पोरीला म्हणल्यावर काय करणार तुम्ही? तू ऐक येड्या माव नको त्या पोरीच नादी लागू. जाऊन नाही करायचं आपण दुसरी बघू ना. उताला ना पोरीला. पर्याय सांग ना दुसरं काय. नाही पर्याय काय नाहीये. दुसरी पोरगी बघू आपण. काय डोकं लागलं? दुसरी पोरगी नको. दुसरी पोरगी मला नको. ती पोरगी आवडलेली. मग आता काय करायचं? आता असं आहे नेसन तर नऊवारी नाही तर मग तसंच बसून अशी गंमत. पर्याय सांगा ना तुम्ही. मी करतो ना ते पर्याय. तुम्ही काय पर्याय लावलाय? काय करायचंय दुसरं? हा काय मग डोकं आउट झालं आता. मी नाही काय ते पर्याय अशी जाणार आहे तुमची तशी जाणार म्हणजे जाऊ दे ना एकदाच गेली तर. कशाने जाणार आहे म्हणजे आम्ही काय तुला धमक असली तर उचल पोरगी ती जा. बघा तुम्ही काय असेल ते. उचल म्हणजे? हा मग तुला लग्नच करायचे ना. जा मग. बघतो मी. हा बघतो मी माझ्या पद्धतीने. तुम्ही तर काय करू नाही राहिले. मग तुला सांगितलं ना पर्याय. काय सांगताय तुम्ही त्याला? मग दुसरा पर्याय काय? दुसरा काय पर्याय आणि काय करू शकतो आपण? बरं आपण ऐकलंय ना नाहीच म्हणली ना फर्स्ट आपल्याला. मग त्याच्या पद्धतीने भाऊ दे ना. मग काय व्हायचं? मग असं केलं ती पोरगी परत काय? मग बघू पुढे काय होईल. त्याला काय होईन ती होईन बघू. एवढं काय लोड घेते काय म्हणता. नाही आता लय डोक्यावर पाणी गेलेलं आहे. पोरगी उचलल्याशिवाय पर्यायच नाही आता. अरे पण पोरगी उचलाय ठीक आहे पण ह्याच्या बापाचं नानाचं नानाची तर फुल परवानगी. नको टेन्शन घेऊ नानाचं. पण परत नसताना प्रॉब्लेम नको बरं का? नाही अरे ती पोरगी पुरीचा लय दलिंद्री येते त्याच्या आईला. अरे कशी का असं ना पण उद्या अंगलट येणार तर नाही ना काही. अरे आम्ही त्या आता दिवशी इकडे बघ. आपल्याला फक्त तिला उचलायचंय आणि घेऊन जायचंय. बाकीचं सगळं मी बघतोय. पण झालंय का समजा नियोजन सगळं नियोजन मी रेडी करून ठेवलेलं आहे. तिला आपल्या मळ्यात न्यायचंय वरच्या मळ्यात. ठीक आहे नेता येईल काय विषय नाही. पण पुढं बाबा आपल्याला कशाच गोष्टीचा त्याचं नको टेन्शन घेऊ. मी आहे ना इथं. आणि तुमचं बाबा तुम्ही दोघं पैशावाल्याची पोरं आहेत. माझं कसं आहे मी असंच मध्ये तुमच्या बरोबर असल्यावर टेन्शन नको लागा घेऊ थांब तू. थांब थांब. ती आलेली. त्याला मी एकदा प्रेमात बोलतो. हा, ठीक आहे. नाही ऐकली ना मी तुम्हाला आवाज दिल्यावर लगेच आहे. तिला उचलून घेऊन चाल. इथंच थांबतो. एक काम करू. अरे खुशी उचलून टाकू. काल माझे वडील ते आले होते. तर काय अपमान केला तू त्याचं? नाही बाबा मी फक्त त्यांना हात जोडून सांगितलं की नाही जमणार म्हणून. मी मग तुला काय? पण सांगितलं होतं ते. बरं तुझा निर्णय काय? फायनल निर्णय? तर तुला सांगितलं फायनल त्या दिवशी. डबल विचारलं काही माणसाचा विचार बदलतात का? मग तुला नाहीच करायचं लग्न माझ्यासोबत. नाही. हे बघ विचार कर जास्त. मी तुला याच्या सोमा इकडे त्याला घ्यायला गाडीत घ्या. गाडी चल. चल घे. बस झालं हिची नाटकी. ए, हाल काट घ्यायची. चल पलीकडे चल पलीकडे. अरे पोरगी नेली राव उचलून त्यांनी. खुशी नेली. बघ ना अरे बघ काय तुझा भाऊ आता ते. त्याला भाऊ म्हणायची तर मला सुद्धा लाज वाटायला लागली आता. अरे त्या दिवशी ना अरे ते पण आहे मागणी- ना मी पण विचारलं होतं तिला. तसं काय नाही पण ती पोरगी तशी नव्हती. हा पण यांना एवढी गरज काय होती? एवढी गरज काय पडली त्यांना? अरे त्या दिवशी माझे पप्पा आणि भाऊ गेलो तर मागणी घालेल. ती नाही म्हटली. तिची मर्जी ना. यांची काय बळजबरी चालली बरं? अरे पण कोण आता हे घेऊन उचलून घेऊन गेला? कुठे गेले असते नेमकी? मला माहिती कुठे गेले. आमच्या मळ्याच्या बंगल्यावर गेले असेल. तू एक काम कर तिच्या पप्पाला घेऊन ये. मी माझ्या पप्पांना फोन करते. जा पटकन लवकर या. काय लागा किती वेळ झाला का तुम्हाला मला जाऊ दे ना. तू लक्ष ठेवा बरं का तिच्यावर. तुला कळत नाही का दाया आम्हाला नाही. काय लागा तू एक निवड डोक्याला त्रास करून तुला येणार कुठे नाही ना कोणीच नाही नियोजन आहे तुझ्यामुळे आम्ही
यार हे कसं काय केलं तू? नको सांगितलं. लाज वाटते का तुला? दरवाजा खोल. अरे काय नाही दरवाजा खोल. काय उघडा ना. उघडा. उघडा ना. तू सांगितलं का? सांगितलं मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी. बावळट का तुम्ही एवढ्या थराला नका जाऊ तुम्ही. अरे तुला लाज वाटते का काही? सॉरी. खुशी खरंच आणलंय. हे काय रे प्रकार? अगं तू याची मैत्रीण आहेस ना. काका मला माहित नव्हतं. माझ्या लेकराव काय केलं बाळ तुला? पळून आणलं. हे अरे हे संस्कार तुझ्या घरचे. काका खरंच माफ करा मला. मला माहित नव्हतं हे असे थर जातील म्हणून. पप्पा तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे ना. आणि आई तू मला हा तर शेण खातो. तुला तर अक्कल आहे का रे काही? हा खुशाल तिला चोरून आणलं पळून आणलं तुम्ही. तिचं नाही तुझ्या कशाला बळजबरी करते तिच्यावर? ती तुम्हाला नाही म्हटली ना पहिलेच? गरीबाची पोरगी म्हणून काय करणार का तुम्ही तिच्या सोबत? का पप्पा? दुसरा पर्याय नव्हता आमच्याकडे. दुसरा पर्याय नाही म्हणून मग तुला असं उचलून घेऊन येणार का? उद्या मला पण उचलून नेलं मग आणि उचललाच असतं तुम्ही काय केलं असतं? त्याचे पाय मोडून टाकेन मी. हा मग तुझे मोडायचे का? मग मोडा काका त्याचे पाय तुम्ही. आम्ही गरीब झालो मग काही बी करायचं कर. अरे पोरगी उचललं माझी. तुम्ही कोंबडी उचलल्यासारखी पोरगी उचलली अरे माझी. कुशल घेऊन आलात. तर आम्हाला वाटलं श्रीमंत माणसं मोठी असतात मनाने बी मोठी असतात. ही अवस्था शोभत का तुम्हाला? हे हा पण हात जोडून सांगितलं ना तुम्हाला. अरे काय कमी रे यांना चांगली पोरगी भेटली नसती. हिच्यापेक्षा सुंदर पोरगी भेटली असती तुम्हाला. खुशाल लेकरू उचलले तुम्ही. त्याला लग्न तिच्याशीच करायचं होतं. मग दुसरा काय पर्याय? तुम्ही नाही मानलं. अहो पप्पा पण हे असं करायचं का? मग नाही म्हणते पर्याय नाही. मग तो म्हणला मी मरण. मग मग ते जीव जा. ती नाही करतोय सोबत लग्न. तुझा भाऊ मेलेला तुला परवडतोय तिला काय इतकं लागले. हे बघा तू शांत आहे. तू का शेण खातो काय? लाज वाटत नाही का? हा ना त्याला काय नका करू. काय नका करू म्हणजे? अरे गरीब झालो म्हणजे आम्ही काय लाचार आहेत का? एवढा अन्याय सगळ्याला जेलमध्ये घाली नाही पुरी. ह्याला समजून सांग. मला काय यांच्याशी काही घेणं देणं नाही. करा काय करायचं त्यांच्या सोबत. अगं मग मला काय माहिती असं करण. मला वाटलं चेष्टेवारी चाललंय यांचं काही. एवढं चेष्टेवारी म्हणलं फक्त त्याला. असं वाटलं तो मला म्हणला मला ती संग लग्न करायची म्हणलं. नाही तर मग आणतील पळून. त्याने आणली पळून. मी आता आमचं काय चुकलं? आई बाप आहेत का? कोण आहेत तुम्ही? असं करायला सांगाल का? आम्ही गावातले प्रतिष्ठित तुझी पोरगी उचलून नेले एखाद्याने. मग अहो मी म्हणते काय तुम्ही समजून घ्यायचं. काय समजून घेता? पोरगी उचलायला पोराला पण लगेच म्हणलं तर मी त्याला काय सांगू नका ते करण तसं. तुम्ही गेले होते ना त्यांच्या? गेलं होतं पण आता म्हणलं का लगेच तिकलं का लगेच सुरू. हे बघा बापू यांच्या समोर विषय झालाय. आम्ही चेष्टावारी चाललो होतो. नाही पण त्यांनी डोक्यात घेतलं. आम्हाला माहित नव्हतं असं करण. आम्ही माफी मागतो त्याच्याबद्दल. ज्यावेळेस आम्ही विचारून आलो का घरी जाऊन त्यावेळेस माघारी आलो. हे म्हणलं काय झालंय? मग ते आता ही नाहीच म्हणली लग्नाला. मला म्हणली आता एवढ्यात लग्न करायचं नाही. नाही म्हणलं की मग तो बापाला पुढचं बोलून द्या. नाही म्हणला पोरी त्याच पोरी संग लग्न करायची. मग बाप आपला सहज बोलला तुझ्या हिशोबाने बघ तुला काय करायची. अरे तुम्हाला असं करतात का? अरे गरीब परिस्थिती मग काही बी फायदा घेऊन नाही चालत येऊ. अरे पण ती पोरगी शिकायचं म्हणतीये. तिला नीट शिकू द्या. अरे गरीबाची पोरगी उद्या नोकरी लागल. बापाला हातभार होईल तिचा. तुम्हाला सांगून ठेवते मी. याच्यानंतर जर हिला कोणी हात लावला मग गाठ माझ्याशी. मी पण तुमचीच पोरगी. कळलं का? सांगते मग. चल रे. चला रे. त्याचं कॉलेज बंद करा ना. काम धंदे लावा त्याला. आमच्याकडून आम्हाला माफी मागा. नाही होणार परत असं. तुमची पोरगी ना तुम्हाला लाभ कला आमच्या पोराचं वाटलं तर तुम्ही फाशी देईन वाटलंच तर. शी बी तुमचंच लेकरू आहे ना. अहो हे कपडे तिचे आहेत. तिने चप्पल कपडे काय काय सांगा ना. तो बी काय वाईट केलंय का तिने? तुमच्या दारात 10 वेळा आला. आम्ही तुमच्या दारात आलो. समजून घ्या ना. गरीबाला बी थोड्याशा आशा अपेक्षा स्वप्न असतात ना. आपण आम्ही तिचे स्वप्न पूर्ण करतोय ना. जाऊन तुमची पोरगी नोकरीला लावा. आमचं चुकलं त्या पोराकडून आम्ही माफी मागवतो. त्याच्यामुळे आम्हाला माफ करा. बाकी खरंच खुशी मला पण माफ कर. तुझी काय लवकर ये घरी. काय आता तुझ्यामुळे ना माझं लेकरू वाचलं बघ. लई उपकार झाले तुझे आमचे. आणि काय होतं थोडी समजदार मुलगी म्हणून सगळा समजदारपणा केला. अहो पण दादा तुमचा समोर विषय झाला. तुम्ही बोलायचं ना. सहज मला तरी वाटलं होतं की तुझ्या बाप ह्या थराला जाणार येतं म्हणून. त्यांना तरी वाटलं पोरग करीन असं. ते आपले सहज बोलून गेलो.
पण मला नव्हतं ना वाटत हे समस्यात असं घडन म्हणून. सख्या बहीण आहेत का प्रेम करतो विचार अहो का नाही कपडे बरोबर आहे ना. सगळे घाबरू तिचे नका काका तुम्ही, मी तिच्या पाठीशी. काय नाही तिचं एक काम करा, तिचे शिक्षण पूर्ण करा, तिला नोकरीला लावा आणि नंतर तिच्या हिशोबाने लग्न करा. काही स्वप्न घेऊन जगायचं नाही का अधिकारी व्हायचं नाही 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 झालंच पाहिजे ना. अहो, प्रत्येकाला म्हणे ना. नको टेन्शन घेऊ तू हसलेली कुरबाळ तुझ्यामुळे चल जा घरी नीट जा. येते. हा चल हा आणि तू ना लक्ष ठेव तिच्यावर.